नमस्कार विद्यार्थी, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री साई फाउंडेशन इंग्लिश टेक। आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता चौथीतील बुद्धिमत्ता या विषयातील स्वाध्याय 1.3। विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्ता म्हटलं म्हणजे बुद्धीशी रिलेटेड हा प्रश्न असणार आहे आणि याच्यामध्ये आपण अक्षरमालेशी रिलेटेड असणारा संबंधित असणारा जो स्वाध्याय आहे तो आपण बघणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी तुम्हाला वर्णमाला दिली, या वर्णमालेमध्ये टोटल 26 अल्फाबेट आहेत, पण या ठिकाणी 25 अल्फाबेटचा ग्रुप तयार केला आहे। म्हणजे हा प्रत्येक ग्रुप 5-5चा असतो। हा 5, हा 5, हा 5 आणि हा 5, म्हणजे 5 5 जा 25। या 25च्या अल्फाबेटच्या वर्णमालेवरूनच सगळे प्रश्न फिरलेले असतात। याच्यामध्ये प्रत्येक अल्फाबेटचा कितीचा ग्रुप आहे, पहिला ग्रुप कोणता, दुसरा ग्रुप कोणता, तिसरा कोणता, चौथा कोणता आणि पाचवा कोणता, याच्यानुसार विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न असतात। याच्यावरून आपण एक बघणार आहोत की पहिला प्रश्न काय बघा, दिलेल्या अक्षरमालेत एफ या अक्षराच्या उजवीकडील 11व्या स्थानावर कोणते अक्षर आहे। तर या ठिकाणी एक आवर्जून तुम्हाला एक गोष्ट अशी सांगतो की या वर्णमालेतील उजवी बाजू कोणती आणि डावी बाजू कोणती, याच्यासाठी सरळ एक गोष्ट लक्षात ठेवायची। आपण वर्णमालेकडे तोंड केल्यानंतर माझा उजवा हात आ आहे, म्हणजेच ही उजवी बाजू आहे, ज्याला आपण राईट म्हणू शकतो, आणि इकडे जर धरली तर लेफ्ट आहे, म्हणजे डाव्या हाताची लेफ्ट, उजव्या हाताची राईट। ठीक आहे, त्याच हिशोबाने आपण या ठिकाणी बघणार आहेत। या दिलेल्या अक्षरमालेमध्ये एफ या अक्षराच्या, म्हणजे एफ कुठं आला, हा आला, या अक्षराच्या उजवीकडील 11व्या स्थानावर, म्हणजेच कोण, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11। उजव्या बाजूला म्हटलं म्हणजे राईट बाजूला मी तिकडे काउंट करत गेलो तर 11 वर येतो माझा क्यू अक्षर। मग या ठिकाणी पर्याय क्रमांक कोणता आहे, 4, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला OMR शीटमध्येच 4 हा नंबरचाच भरावा लागेल। ठीक आहे, मी पहिला पर्याय तुम्हाला व्यवस्थित भरून देतोय, सगळे पर्याय भरून देणार नाही। ठीक आहे, दुसरा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या अक्षरमालेतील कधी कधी अक्षरमाला चेंज करून देतात, ग्रुप चेंज करून देतात, तो पुढे येणार एक प्रश्न। ठीक आहे, दिलेल्या अक्षरमालेतील उजवीकडून 8व्या अक्षराच्या, ठीक आहे, पहिला तर मी 0 करतो। दिलेल्या अक्षरमालेतील उजवीकडून 8व्या म्हणजेच काय, इकडून 8वा, याला एक एक मोजण्यापेक्षा हा 5 6 7 8, म्हणजेच हा काय आला तुमचा 8वा। उजवीकडून 8व्या अक्षराच्या डावीकडील 10वे अक्षर सुरुवातीपासून मोजल्यास किती होईल। मग याच्यापासून अजून परत डावीकडे आपल्याला काय मोजायचं आहे, 10वे अक्षर मोजायचं, म्हणजेच काय 1 2 3 4 5 6 7 8 9 10, हा आला तुमचा 10वा डावी बाजू। आणि यालाच परत सुरुवातीपासून मोजल्यास, सुरुवातीपासून म्हणजेच कुठून, इकडून मोजल्यास किती होईल। मग हा 1 2 3 4 5 6 7 8, हा 8 नंबरला येतो, म्हणजेच काय 8व्या नंबरला येतो, म्हणजे पर्याय क्रमांक इथं पण काय येतोय तुमचा 4। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, तिसरा प्रश्न बघूया, एच आणि पी या अक्षराच्या क्रमांकांची बेरीज केल्यास कोणत्या अक्षराचा क्रमांक मिळतो। याच्यासाठी आपल्याला पुन्हा काय करावं लागेल, वर्णमालेचा ग्रुप करावा लागेल। ठीक आहे, A B C D E F G H I J K L M N O P Q R S T आणि U V W X आणि Y, 5-5चे ग्रुप केले, 24 अल्फाबेट आहे टोटल। आता याच्यातून काय म्हणतो, एच आणि पी या अक्षरांच्या क्रमांकांची बेरीज करायची। मग एच किती नंबरला आहे, 5 6 7 आणि 8 नंबरला, आणि पुढचा कोणता म्हणतोय पी किती नंबरला आहे, 5 5 + 10 15 आणि हा 1 + 16। आता 16 आणि 8 यांची जर तुम्हाला 20 टोटल केली तर येते तुमची 24। हा, मग 24 वर कोण येतो आपल्याला, सरळ 25चा गट, म्हणजे 24 ला कोण आला, x आला। x किती नंबरला पर्यायला आहे, 4 नंबरच्या पर्यायला, म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला भेटू शकतं 4। चौथा प्रश्न बघा, दिलेल्या अक्षरमालेतील F हे अक्षर उजवीकडून कितव्या स्थानावर आहे। चला मी काय करतो, आता हीच वर्णमाला काय करतो, यूज करून घेतो। ठीक आहे,
बघा सॉरी, दिलेल्या अक्षरमालेतील एफ हे अक्षर, एफ हे कुठं गेलं, हा इथं आहे बघा. एफ हे अक्षर उजवीकडून किती वाजता येणार आहे, म्हणजे उजवीकडून म्हणजे काय, इकडून किती वाजता येणार आहे, म्हणजे शॉर्टकट मध्ये मोजायचं 5, 10, 15, 16, 17, 18, 19 आणि 20, 20व्या वाजता येणार आहे. म्हणजे काय 5, 10, 15, 16, 17, 18, 19 आणि एफ आला तुमचा 20 नंबर. 20लाच मराठीमध्ये काय म्हणतो आपण, 20व्या शब्द. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण 5वा प्रश्न बघू. दिलेल्या अक्षरमालेत, दिलेल्या अक्षरमालेत म्हणजे कोणत्या, या अक्षरमालेत एच आणि ओ अक्षराच्या दरम्यान, एच कुठं गेला, हा इथं आहे एच, आणि ओ, ओ कुठं आहे, इथं आहे. दरम्यान जेवढी अक्षरे आहेत, दरम्यान म्हणजेच काय, त्या आजूबाजूचे सोडावे लागतील आपल्याला. एच किती नंबर मध्ये किती आहे, 1, 2, 3, 4, 5 आणि 6, दरम्यान मध्ये किती आले अक्षर तुमचे, 6. जेवढी अक्षर आहेत त्याच्याच दुप्पट अक्षरे पुढील पैकी कोणत्या 2 अक्षरांच्या दरम्यान नाही. मग दुप्पट म्हणजे किती, 6च्या दुप्पट किती आले, 12. 12 अक्षर म्हणजे 12 अक्षर तुमच्या खालील पर्यायापैकी कोणाच्या तरी याच्यामध्ये असले पाहिजे. मग आता पहिले बघून घेऊ, जे आणि व्ही. जे कुठं आलाय तुमचा इथं, आणि व्ही कुठं आलाय इथं, बरोबर. मग याच्यामध्ये 12 अक्षर असले पाहिजे. ठीक आहे. हा काय तुमचा 5 आणि 5, 10, 11, दरम्यान मध्ये 12 असला पाहिजे, म्हणजे हा पर्याय नाहीये. दुसरा बघू, ए आणि आय. ए कुठं आला इथं, आय कुठं आला इथं, म्हणजेच काय 5, 6, 7, 8, आपण नाही. ठीक आहे. डी आणि क्यू बघू, डी कुठं आला इथं, आणि क्यू कुठं आला इथं. डी आणि क्यू मध्ये म्हणजेच किती आले, हे 5 आणि 5, 10, हा एक 11 आणि हा एक 12. आपल्याला पर्याय क्रमांक डी आणि क्यू भेटलाय, पण तरी आपण काय करू, चौथा पण पर्याय तास पडून बघू. एस आणि डब्ल्यू, एस कुठं आला इथं, आणि डब्ल्यू कुठं आला इथं, म्हणजेच मध्ये किती अक्षर आहेत, फक्त 3. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 5व्या प्रश्नाचं उत्तर भेटतंय ऑप्शन नंबर 3. म्हणजे डी आणि क्यू या दरम्यान मध्ये 12 अक्षर आहेत, की जे एच आणि ओच्या मध्ये जेवढे 6 अक्षर आहेत त्याच्या दुप्पटचे आहेत. प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजला पाहिजे. प्रश्न समजला म्हणजेच सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण 6वा प्रश्न बघणार आहेत. त्यासाठी मी काय करतो, पुन्हा वर्णमाला लिहून घेतो. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स आणि वाय. ठीक आहे. बघा आता दिलेल्या अक्षरमालेतील एफ पासून पी पर्यंत, एफ पासून म्हणजे इथून आणि पी पर्यंत म्हणजे इथून असलेली अक्षरे उलट क्रमाने लिहिली, म्हणजे यांना काय करायचंय, उलट क्रमाने लिहायचंय. लिहिल्यास तयार झालेल्या नवीन अक्षरमालेचा मध्यभागी कोणता असेल. ठीक आहे. आता पहिले सगळ्यात अगोदर आपण मध्यभागी काढून घेऊ. काय, हा एक 5चा गट, हा एक 5चा गट. ठीक आहे. हा 5चा, परत हा 5चा, मध्ये कोण येतंय तुमचा एम आहे. ठीक आहे. आता म्हणजेच काय म्हणतोय, एफ पासून ते पी पर्यंत यांना उलट क्रमाने लिहायचंय. म्हणजेच काय, हा एफ तिकडे जाईल, म्हणजे कोणाच्या जागेवर, याच्यावर. ठीक आहे. मग आपण काय करू, इकडूनच लिहून घेऊ. पी ओ एन एम, सॉरी, पी ओ एन एम एल के जे आय एच जी आणि परत इथं आला तुमचा एफ. आता आपण काय केलं, सुरुवातीला आता ही एवढी वर्णमाला विसरून जाऊ. ठीक आहे. आणि याच्या नंतर मग आता आपल्याला काय भेटणार आहे, विचारलेला काय प्रश्न आहे, उलट क्रमाने लिहिली तयार झालेल्या नवीन वर्णमालेच्या अक्षरमालेच्या मध्यभागी कोण येणार आहे, मध्यभागी. मध्यभागी म्हणजे जर धरलं तर एमच्या खाली कोण आहे, आय आहे. तरी पण आपण एमच्या खाली आहेत म्हणजे हा मध्यभागी. आय पर्याय आहे का, हो आहे. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी तुमचा आयच्या ठिकाणी आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. 7 नंबरचा. दिलेल्या अक्षरमालेतील मध्यभागी असलेल्या अक्षराच्या डावीकडील 10व्या स्थानावर कोणते अक्षर आहे.
दिलेली अक्षरमाला कोणती आहे तुमची ही. आता परत मला काय करावं लागेल, ही जी आपण नॉर्मली तयार केलेली अक्षरमाला होती ती परत काय करू, रिव्हर्स करून घेऊ. म्हणजेच या ठिकाणी मध्यभागी असलेला, मध्यभागी कोण आहे, यम, अक्षराच्या डावीकडील, याच्या डावीकडील डाव्या स्थानावर कोण आहे, डाव्या स्थानावर म्हणजेच कोण आलं, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. डाव्या स्थानावर कोण आहे तुमचा, सी अल्फाबेट आहे. पर्यायामध्ये आहे का, यस आहे, पर्याय क्रमांक 4 सी. ठीक आहे, चला तर मग पुढचा प्रश्न बघूया 8 नंबरचा. ठीक आहे, या ठिकाणी परत आपण काय करूया, वर्णमाला लिहून घ्या. A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V. सॉरी, परत आपण काय करू, वर्णमाला लिहून घेऊ. A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X आणि Y. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता 8वा प्रश्न बघू. दिलेल्या अक्षरमालेतील उजवीकडून 11वे म्हणजे 5 5 10 प्लस 11वे आणि डावीकडून 20वे 5 5 10 परत 5 15 आणि हे 10 20 घेतल्यास त्यांच्यापासून कोणता तरी इंग्रजी शब्द तयार होईल. मग आता 5 कोण आहे, सॉरी 11वा आणि 20वे शब्द सांगितले म्हणजे ओ आणि टी असे भेटले. मग याच्यापासून काय इंग्रजी शब्द तयार करायचा आहे. ओ टी हा शब्द नाही आहे आणि जर धरला तर टी ओ, टी ओ म्हणजे टू, टूचा अर्थ होतो ला किंवा ते, आहे का या ठिकाणी, हो. इंग्रजीचा अर्थ इथं लक्षात